मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण माइंड मॅप कसा तयार करायचा हे शिकणार आहोत. मित्र हो, माइंड मॅपिंग म्हणजे मनाचा नकाशा तयार करणे. म्हणजेच आपल्या मनातील विचार, आपल्या समोरील माहिती डायग्रामच्या रूपाने मांडणे. मित्र हो, माइंड मॅप ही एक आकृती किंवा डायग्राम असतो. त्यामध्ये एक मुख्य विषय असतो आणि या मुख्य विषयाचे मुद्दे मुख्य विषयाला जोडण्यात येतात. त्याचबरोबर या मुद्द्यांचे उपमुद्दे देखील असू शकतात. जसे या ठिकाणी आपण मुख्य विषय घेतलेला आहे, त्याचे मुद्दे घेतलेले आहेत आणि या मुद्द्यांचे उपमुद्दे देखील आपण घेतलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या पाठाला. मित्र हो, नमस्कार. मी डॉक्टर नारायण बिडवे आणि तुम्ही पाहत आहात डॉक्टर नारायण बिडवे हे यूट्यूब चॅनल. पाठाच्या सुरुवातीला आपण माइंड मॅपिंगची आवश्यकता जाणून घेऊया. मित्र हो, आपण डॉक्युमेंट वाचून माहिती मिळवतो किंवा भाषण ऐकून माहिती मिळवतो, परंतु ही माहिती समजण्यास आपणास वेळ लागतो. त्याचबरोबर ही माहिती समजण्यास अवघड असते आणि स्मरणात ठेवण्यास देखील अवघड असते. यावर उपाय म्हणूनच माइंड मॅप आपल्या जीवनात प्रवेश करतो. कारण हीच माहिती जर आपण आकृतीच्या रूपाने दिली तर ती आपणास लवकर कळते, आपल्या स्मरणात राहते. आता आपण पाहूया माइंड मॅपिंगवर परीक्षेत कशा प्रकारचा प्रश्न येतो. मित्र हो, दोन प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. माइंड मॅप मधील रिकाम्या जागा भरण्यास आपल्याला सांगू शकतील आणि त्यासाठी सूचना असेल कंप्लीट द माइंड मॅप अबाउट, व ज्या विषयावर तो माइंड मॅप आहे तो विषय अबाउट नंतर देण्यात येईल. किंवा सर्वच माइंड मॅप आपल्याला तयार करण्यास सांगू शकतील. यासाठी सूचना असेल फ्रेम अ माइंड मॅपिंग चार्ट अबाउट, व ज्या विषयावर आपल्याला माइंड मॅप तयार करायचा आहे तो विषय अबाउट नंतर दिलेला असेल. त्याचबरोबर माइंड मॅपमध्ये भरायची माहिती परीक्षेत दिलेली असू शकते किंवा ती माहिती आपल्याला मनाने देखील लिहावी लागू शकेल. आता आपण पाहूया माइंड मॅप कसा तयार करायचा. मित्र हो, माइंड मॅप तयार करण्यासाठी एक विषय दिलेला असतो. या ठिकाणी आपण एक विषय घेतलेला आहे, व्हॉट रिया लाईक्स, म्हणजेच रियाला काय आवडते. यावर माइंड मॅप आपण तयार करणार आहोत. मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा सर्वच पाठ आपण अतिशय इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचबरोबर माइंड मॅपिंगचे वेगवेगळे प्रकार आपण या ठिकाणी दिलेले आहेत आणि परीक्षेमध्ये येऊ शकणारे 3 प्रश्न देखील आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनाच्या उजव्या बाजूला जी घंटी दिलेली असते ती दाबा. त्यामुळे या चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. चला तर मग तयार करूया माइंड मॅप रियाला काय आवडते या विषयावर. या ठिकाणी रियाचा फोटो दिलेला आहे. सर्वप्रथम रियाला कॉफी आवडते, ऑरेंज ज्यूस आवडतो, त्याचबरोबर रियाला आईस्क्रीम आवडते, रियाला चॉकलेट देखील आवडते, रियाला पुस्तक वाचायला आवडते, त्याचबरोबर रियाला पोहायला देखील आवडते, त्याचबरोबर रियाला झोप घ्यायला देखील आवडते आणि रियाला डान्स करायला देखील आवडतो. मित्र हो, या ठिकाणी आपण रियाला काय आवडते या विषयावर माइंड मॅप तयार केलेला आहे, परंतु हा माइंड मॅप आपण आपल्याला कळण्यासाठी चित्रांच्या रूपाने तयार केलेला आहे. हाच माइंड मॅप आपल्याला शब्दांच्या रूपाने देखील तयार करतो आणि परीक्षेमध्ये आपल्याला तेच करायचे आहे. चला तर मग आपण हाच माइंड मॅप तयार करूया शब्दांच्या रूपाने. विषय तोच आहे, व्हॉट रिया लाईक्स, आणि या ठिकाणी आपण सेंटरला व्हॉट रिया लाईक्स असा मुख्य विषय घेतलेला आहे. आता याचे मुद्दे म्हणजेच रियाला काय आवडते हे आपण शब्दांच्या रूपाने घेऊया. पहा, रियाला कॉफी आवडते, रियाला ऑरेंज ज्यूस आवडतो, रियाला आईस्क्रीम आवडते, रियाला चॉकलेट्स आवडतात, रियाला पुस्तकं वाचायला आवडतात, रियाला पोहायला आवडते, त्याचबरोबर रियाला झोप घ्यायला आवडते आणि रियाला डान्स करायला देखील आवडतो. मित्र, परीक्षेत येऊ शकणारा माइंड मॅप आपण या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्यासाठी सूचना असू शकेल फ्रेम अ माइंड मॅपिंग चार्ट ऑफ व्हॉट रिया लाईक्स. आता व्हॉट रिया लाईक्स या ठिकाणी व्हॉट यू लाईक अशा प्रकारची सूचना देखील असू शकेल. अशा वेळी या माइंड मॅपचा विषय कसा होईल, व्हॉट आय लाईक अशा प्रकारचा विषय होईल आणि अशा प्रकारे आपल्याला काय आवडते त्याचा माइंड मॅप आपण परीक्षेमध्ये तयार करू शकतो. मित्र हो, हाच माइंड मॅप आणखी एका पद्धतीने देखील आपल्याला मांडता येऊ शकतो. सूचना तशीच असेल, फ्रेम अ माइंड मॅपिंग चार्ट ऑफ व्हॉट रिया लाईक्स, आणि या माइंड मॅपचा विषय देखील तसाच असेल, परंतु मित्र हो, याचे मुद्दे मात्र वेगळे आहेत. कारण आपण या विषयाचे आता मुद्दे घेतलेले आहेत. व्हॉट रिया लाईक्स, त्यामध्ये
पहिला मुद्दा आहे ड्रिंक्स, दुसरा मुद्दा आहे स्वीट्स आणि तिसरा मुद्दा आहे ॲक्टिव्हिटी. रियाला या 3 गोष्टी आवडतात. आणि ड्रिंक्समध्ये रियाला काय आवडतं? कॉफी आवडते, रियाला ऑरेंज ज्यूस आवडतो. त्याचबरोबर स्वीट्समध्ये रियाला काय आवडतं? चॉकलेट्स आवडतात, आईस्क्रीम आवडते. त्याचबरोबर कोणत्या ॲक्टिव्हिटीज करायला रियाला आवडतात? रियाला पुस्तक वाचायला आवडते, रियाला पोहायला आवडते, रियाला झोप घ्यायला आवडते, त्याचबरोबर रियाला डान्स करायला देखील आवडतो. अशा प्रकारे मित्रो या ठिकाणी आपण मुख्य विषय, त्याचे मुद्दे आणि या मुद्द्यांचे उपमुद्दे अशा प्रकारे हा माइंड मॅप तयार केलेला आहे. मित्रो हा माइंड मॅप आपण सर्कलच्या रूपाने किंवा वर्तुळामध्ये माहिती भरून तयार केलेला आहे. हाच माइंड मॅप बॉक्समध्ये माहिती भरून देखील आपण तयार करू शकतो किंवा माइंड मॅप आपण बबल्सच्या रूपाने देखील तयार करू शकतो. अशा प्रकारे 3 प्रकारचे माइंड मॅप आपण पाहिलेले आहेत. आता आपण आणखी एक ॲक्टिव्हिटी पाहूया. आपण सूचना वाचूया. मेक अ माइंड मॅपिंग चार्ट शोईंग द युजेस ऑफ द मोबाईल फोन. यूज द फॉलोइंग पॉइंट्स. युजेस ऑफ अ मोबाईल फोन: कॉलिंग, एज्युकेशन, सोशल मीडिया, इंटरनेट, म्युझिक, फोटोग्राफ्स. अशा प्रकारे मित्र युजेस ऑफ मोबाईल फोन या विषयावर आपल्याला माइंड मॅप तयार करायचा आहे आणि त्याचे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. हा माइंड मॅप तुम्हाला घरी तयार करायचा आहे. आणि माइंड मॅप तयार करताना काही अडचणी आल्या तर मित्र कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्र व्हिडिओ कसा वाटला त्याविषयी कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनाच्या उजव्या बाजूची घंटी दाबा आणि या ठिकाणी जे 2 व्हिडिओ दिसत आहेत ते व्हिडिओ अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.